यांचा आता गेम ओव्हर झालाय का हा सवाल उपस्थित झालाय। कारण काल अतिशय महत्त्वाची बैठक देवगिरीवर पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना उद्या अर्थातच आज राजीनामा द्यायला सांगितलं असल्याचं कळतंय। त्यामुळे आता फडणवीसांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले असले तर आज धनंजय मुंडे राजीनामा देणार का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आपण बघितलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण साधारणतः गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या डोळ्यांसमोर आहे। मात्र काल जे फोटो समोर आले ते प्रत्येकाला हादरवणारे संतापजनक असे फोटो आहे आणि हे फोटो माध्यमांमध्ये आले, सोशल मीडियावर समोर आले आणि त्यानंतर काल रात्री देवगिरीवर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात। ते आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गिरीश, फोटो तर समोर आले, मात्र याआधी 2 वेळेस फडणवीस आणि अजितदादा दोघांनी देखील मुंडेंना क्लीन चिट दिली असल्याचं आपण पाहिलं होतं। मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचे जेव्हा चार्जशीटवर नाव आलं त्यानंतर प्रामुख्याने ही मागणी आली होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा। खरं तरी सुरुवातीपासूनची मागणी होती। त्यानंतर भेटीगाठी या वाढत गेल्या। मुख्यमंत्री फडणवीस असेल, धनंजय मुंडे, अजित पवार या सगळ्यांची चर्चा झालेल्या होत्या। आज काल रात्री धनंजय मुंडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ही चर्चा केली आणि त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळते। काल उशिरापर्यंत या ठिकाणी धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती। या बैठकीत फडणवीस यांनी राजीनाम्याची देण्याच्या सूचना आहेत त्या केलेल्या आहेत। काल रात्री या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या आरोपींनी ज्या पद्धतीने हत्या केली याचे फोटोज आहेत ते समोर आले होते। त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार याची चर्चा जी काही मागील 2 महिन्यांपासून सुरू होती, अखेर फडणवीस यांनी राजीनामा देण्याच्या सूचना आहेत त्या केलेल्या आहेत। त्यामुळे आज कदाचित धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो। विरोधक यावरून मागील 2 महिन्यापासून आक्रमक होते, सातत्याने मागणी करत होते। मात्र सुरुवातीला फडणवीस यांनी देखील क्लीन चिट दिली होती की संपूर्ण चौकशी झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल। अजितदादांनी स्वतः क्लीन चिट दिलेली होती की अशा पद्धतीचे आरोप होत असतात, मात्र ज्यावेळी संपूर्ण चौकशीतील जो काही निर्णय बाहेर येईल त्यानंतर याबाबतची कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे क्लीन चिट ही अजितदादांनी दिली होती। त्यानंतर नैतिकतेच्या बाबतीत धनंजय मुंडे यांनाच तुम्ही विचारा अशा पद्धतीचं त्यानंतर अजितदादांचं वक्तव्य। काही सातत्याने जे काही प्रकरणातील वेगवेगळ्या बातम्या किंवा गोष्टी समोर येत होत्या तसं अजितदादा देखील धनंजय मुंडे यांच्यापासून थोडंसं दूर राहत असल्याचं आपण पाहिलं। काल चहापाण्याच्या वेळी देखील अजितदादांनी धनंजय मुंडे यांना थोडंसं दूर ठेवल्याचं चित्र आपण सर्वांनीच पाहिलं। त्यानंतर चार्जशीटमध्ये जेव्हा वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा याच अधिवेशनात होईल याची चर्चा ही प्रबळ झाली। मात्र काल झालेल्या बैठकीनंतर काल जे फोटोज समोर आले त्यानंतर जी काही चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी अजितदादा, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या